हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मी छान अशी ढेमसं घेतलेली आहे। ती पावशर ढेमसं आहेत आणि ही स्वच्छ धुवून घेतलेत बघा। ह्या ढेमशापासून आपल्याला छान अशी रेसिपी करायची टिफिनसाठी। तर आपल्याला आता काय करायचं मैत्रिणींनो, ह्याची साल काढून घ्यायची, वरची थोडी थोडी साल काढायची, जास्त म्हणजे निबार असतात ना, तो वरची साल काढायची जरा अशा पद्धतीने। तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा, लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व ही साल ढेमशाची काढून घेणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही ढेमसाची भाजी केली नसेल तर एकदा नक्की करून पहा, खूप टेस्टी होती। तर पाहू शकता मी अशी साल वरची ही काढून घेतलेली आहे सर्व। तर सर्व ढेमशाची साल मी काढून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते। तर छान अशी बघा साल मी सर्व काढून घेतलेली आहे। तर आपल्याला आता हे काय करायचे, चिरून घ्यायचे ढेमसे। आणि बी जर त्याच्यामध्ये असले ना, असे कडक निबार बी असले तर ते बी काढून टाकायचे आहेत आपल्याला। पण ह्याच्यामध्ये बी कडक नाही आहे, तर एकदम कवळा आहे हो ढेमसा। छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। तुम्ही मोठे पण तुकडे करू शकता, पण मी इथे लहान लहानच तुकडे करणार आहे। म्हणजे टिफिनला कशी झटपट होणारी रेसिपी ही, लवकर शिजल्या जाते। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे तुकडे बारीक कापून घ्यायचेत। मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते। खूप साधी सोपी पद्धत आहे ह्याची। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व ढेमसे हे चिरून घेते। तर छान असे हे चिरून घेतलेले आहेत। ते एका बाउलमध्ये आपल्याला हे ढेमसे सगळं टाकून द्यायचेत। ही ढेमसेची भाजी मैत्रिणींनो खूप छान होती आणि तुम्ही भरून पण करू शकता। आपण जशी वांगे भरतो त्याप्रमाणे पण ही ढेमसी भरून कांदा खोबरं लसूण कोथिंबीर टाकून छान भरून पण होती ह्याची भाजी। तर इथे बघा मी 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। आपल्याला हे कांदे छान असे बारीक चिरून घ्यायचेत। पाहू शकता अशा पद्धतीने। जास्त काही साहित्य लागत नाही, घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते। मस्त आपला कांदा चिरून झालेला आहे, पाहू शकता। इथे टमाटा एक मीडियम साईजचा घेतलेला, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तो टमाटा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे बघा। ह्याच्यामध्ये तुम्ही डाळ पण टाकू शकता मैत्रिणींनो, चण्याची किंवा मुगाची। मी इथे डाळ नाही टाकणार, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डाळ पण टाकू शकता। मी एकदम साध्या पद्धतीने ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून बघा। कोथिंबीर पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची। आणि त्यानंतर इथे लसूण मी घेणार आहे, भरपूर सारा लसूण भाजीत टाका, खूप छान टेस्ट येते लसणाने। तर लसूण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे। तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता। तर कांदा टमाटा कोथिंबीर आणि लसूण हे सर्व चिरून झालेले इथे गॅस पेटून घ्यायचा आहे, पाहू शकता। आणि गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे। कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे।
तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे। जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे बघा। भरपूर सारा लसूण घेतलेला मी चिरून तो टाकून दिलाय। त्यानंतर मीडियम साईजचे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत आणि कांदे हे तेलावर छान परतून घ्यायचेत। अशा पद्धतीने पाहू शकता। जरा कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचा आहे। मीडियम साईजचा 1 टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय। टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे, मऊ होईस्तोवर बघा। त्यानंतर 1 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे। हळद तेलावर छान परतून घ्यायची। किचन किंग मसाला 1 चमचा टाकलाय। त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची, कांदा मसाला टाकून घेतलाय बघा 2 चमचे आणि बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकले। भाजीला रंग खूप छान येतो त्या बेडगी मिरची पावडरनी। 1 चमचा धना पावडर टाकली आणि हे मसाले सर्व तेलावर छान परतून घ्यायचेत। अशा पद्धतीने मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला ढेमसे मी बारीक बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत आणि ढेमसे पण मसाल्यासोबत छान परतून घ्यायचेत। पाहू शकता अशा पद्धतीने। खूप छान होती मैत्रिणींनो, ही चविष्ट भाजी होती। सगळ्यांना आवडण अशी मस्त रेसिपी होती ही। एकदा करून बघा, खूप सोपी पद्धत आहे। तर छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा। इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। थोडीशी ओलसर भाजी करायची आपल्याला, एकदम पण सुकी एकदम करायची नाही, थोडी ओलसर करायची। त्याच्यामुळे मी 1 ग्लास पाणी टाकले। शिजायला पण पाणी लागणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतले। मीठ टाकून झाल्यानंतर परत भाजी वर खाली करून घ्यायची आणि झाकण ठेवून घ्यायचे 1-5 मिनिटं आपल्याला आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची। 5 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता भाजीचा कलर पण किती छान आलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आपण आता वरून। भाजी झाल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आपल्याला। शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते आणि झाकण ठेवायचे आपल्याला 1 मिनिट, कारण आपण शेंगदाण्याचा कूट टाकलाय त्याच्यामुळे झाकण जरा ठेवून घ्यायचं। 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी छान वर खाली करून घ्यायची। पाहू शकता अशा पद्धतीने। तर भाजी ही मस्त आपली ही ढेमशाची झालेली आहे बघा मैत्रिणींनो। चमचमीत अशी भाजी, ही ओलसर भाजी आहे, एकदम सुकी पण नाही, खायला पण खूप छान लागते। चपातीसोबत, भाकरीसोबत, तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता। तर ही ढेमशाची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा, खूप टेस्टी होती। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।